आनंदी चल ग लवकर उशीर होतोय. ए राघवा सगळं सामान नीट लिहिलंय ना? हो. हे बघ बघ एकही विसरू नको बाळा. हा लग्नाची वेळ आहे बाबा मला ना टेन्शन सहन होत नाही. बघा सगळं परत चेक करण्यात एक काम कर ना बाबा माझ्या समोर बस एक एक गोष्ट मला वाचून दाखव नीट आहे का मला बघू देत नीट लिहिलंय का? हे बघ लिस्ट तयार आहे सगळं आणू. हा काळजी नको. तयार आहे रे पण मला आपलं आई म्हणून मला दादा हे बघ अरे नंदूच्या आईने दिलेली लिस्ट घेतलीस ना बरोबर? हो हा राघवा अरे पण लग्नाची नवरीची साडी आपल्याला घ्यावी लागेल राजा. म्हणजे खरं तर मामा घेतो पण आता भाऊच दिला नाही देवाने मला तर तुला घ्यावी लागेल ना रे वर्षासाठी साडी राजा. घेऊ वर्षातांसाठी साडी नको घ्यायला. अच्छा तुला एकटीला वर्षाला घेऊन जाऊन साडी घ्यायची आहे का असं आहे? चालेल ना काही हरकत नाही. ठीक आहे. मला कळतंय आनंदी तुला जास्तीचा खर्च नकोय म्हणून तू साडी नको म्हणतेस. एवढा खर्च होतोय का की तुला साडी पण घ्यावीशी वाटत नाहीये? काय ग आनंदी म्हणजे नंतर घेणार आहात ना तुम्ही साडी? नाही आई तसं नाही म्हणायचंय आनंदीला. आनंदी म्हणते साडीच नको. हो ना आनंदी? काय असं नको अगं आपल्याला घ्यावी लागेल नवरीची साडी माहेरची साडी असते. आई ठीक आहे बरोबर आहे अगं आनंदीचं. काय ना माझ्याकडे साड्या आहेत नाही म्हणजे लग्नाच्या वेळची नाही नेसले तरी लग्नानंतर घेतलेल्या पिवळ्या साड्या आहेत त्यातलीच नेसेन मी एखादी. दादा तुम्ही माझ्यासाठी साड्या वगैरे काही आणू नका पण तुम्ही ते नंदूच्या आईनी देवाणघेवाणीची जी काही लिस्ट दिली आहे ते सामान मात्र आठवणीने नक्की सगळं आणा. निघते मी. वर्षाताई आम्ही आणतो सगळं सामान. मी काय म्हणत होते तुम्ही आमच्या सोबत आला असता तर बरं झालं असतं. नको ग कशाला? नाही म्हणजे मला ऑफिसला जावं लागेल नाहीतर आत्ता गेले नाही तर मग लग्नाच्या वेळेला पुन्हा सुट्टी मिळणार नाही ना. हां म्हणून आई येते मी. येते हा दादा. अहो चला उशीर होईल आपल्याला. वर्षाला साडी नाही घ्यायची असं का म्हणालीस तू? अहो आई नाही नाही तसं नाही. थांबा. काय झालं? आई वर्षाताईंसाठी मी स्वतः साडी बनवणार आहे. स्वतः साडी बनवणार किती छान कल्पना आहे ग आनंदी. मग आधी नाही का सांगायचंस? आता त्यांच्यासमोर मी कसं सांगणार? मला माहितीच नव्हतं त्या बाहेर आहेत. पटकन आले त्यांच्या समोरच बोलले. चांगली आयडिया. तू छान बनवशील. अरे बनवणारच ती. आनंदी आहे माझी जादू आहे तिच्या हातात. बरं आता निघूया लोक. चल. हो आलेच. आई एकदा बघा बरं यादी. अगं बाई आनंदी तुम्हीच बनवली लिस्ट ना? नारळ नाही लिहिले. नारळ 50 नारळ आणि सुपारा सगळ्यांचं मानपान करावं लागेल ना आणि हळकुंड पण ली. आठवणीने. हो असं लक्षात नाही राहिलं माझ्या. काय झाला का आराम? बरं आहे का आता? हो बरं आहे. आता पुढचा काय वेळ? झोपा काढायचे? नाही काही काम असेल तर करेन म्हणतो मी. नको अजिबात नको. नका काम करू. गोळ घालून ठेवाल काम करताय. सुलक्षणा अगं सांग काहीतरी. मी काय म्हणते स्वयंपाक करून ठेवलाय. बर जेवण करा व्यवस्थित वेळेत गोळ्या घ्या आणि क्लिनिकला जायचं ना टेस्ट करायला. पाटकर बाबांना मी सांगून ठेवलं त्यांच्यासोबत जातो. बर आणि काही वाटलं तर फोन करा मला. नको काळजी करू. चल जा जा तू चल. येते आई. तू मला गाडी का नाही घेऊ दिलीस? चालत चाललोय आपण. अहो आपल्याला वेगवेगळ्या दुकानात जायचंय सामान घ्यायचंय. प्रत्येक वेळी गाडी कुठे लावली असते आपण? मी कुठेतरी पार्क केली असती. आता जर का दुकान लांब असेल का चालत. तू इकडे ये. ठीक आहे जाऊ चालत. समोर बघून चाल. त्या माणसाचा धक्का लागला असता कुठे पडशील वगैरे. द्या ती छत्री. कशाला? मला सावरण्याच्या नादात ती छत्री कुठेतरी विसराल तुम्ही. मी पकडू शकतो छत्री काही हरकत नाही. चल. हरवली तर
कशाला हरवेल? आता दुकानात जायचंय, दुकानात बाहेरच राहिली तर असं काही होणार नाही. माझ्याकडून माझी छत्री मी 4-4 वर्ष वापरलेली आहे. कधीच हरवली नाही आणि हरवू शकत नाही. नको काळजी करूस. रागवलीस ना? मी नाही रागवले, तुम्हाला जे वाटतं ते करा. म्हणजे तू रागवलीस? अहो नाही रागवले मी. रागवलीस? खरं खरं सांग. नाही रागवले. तिथे जायचं. चला त्या दुकानात. बरं ठीक आहे, थांब, हात पकड. चल ये. काय तिथे साड्या घेऊयात आधी. हा साड्या घे, पण ऐक ना आनंदी, लवकर आटोप. तुम्ही बायका फार वेळ लावता रे. अहो असं कसं, वेळ लागणारच ना, मानपानाच्या साड्या आहेत. नाही ठीक आहे, पण ही डिझाईन नको, तो कलर नको वगैरे, याच्यामध्ये वेळ घालू नका असंच मला म्हणायचं. बरं ठीक, चला. हा आले चल. आता कोण आलं? अरे तुम्ही या ना, या. बसा ना इकडे, बसा. अहो ऐकलं का? ते हे आलेत. हे म्हणजे नेमकं कोण? पाटकर, अहो मी आलोय, राघवचे बाबा. अच्छा हो, बसा मी आलोच. सॉरी हा, म्हणजे मला पटकन कळलं नाही की कोण आलंय सांगायचं. नाही, तुमचं काहीच चुकलं नाही ताई. काय आपली भेटच उशिरा झाली ना, त्यामुळे नाती जोडायची म्हटलं तरी गोंधळा उडणारच. ही तुमची मुलगी ना? हो, रमा, म्हणजे राघवची पहिली बायको, चिंगीची आई. काय मला तिला भेटता आलं नाही ना. माझ्यासाठी माझी सून म्हणजे आनंदीच. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. माझी आणि तिची कधी भेट झाली नव्हती ना, पण जे झालं ते वाईटच झालं नाही का? नाही, आता ती गेल्याचं दुःख किती दिवस करत बसायचं ना. आता आम्हाला सुद्धा आमची मुलगी आनंदीच आहे. म्हणजे जशी रमा होती ना तशीच आनंदी आहे. चला माधवराव, निघूया ना आपण. तुमच्या सगळ्या टेस्ट करायच्यात ना? हो. काही खाल्ले का तुम्ही? नाही तर टेस्ट करताना उगाच अशक्तपणा जाणवेल तुम्हाला. नाही, मी पटकन जेवण वाढू का? तुम्ही थोडंसं जेवूनच जा. अहो नाही, नको. सुनबाईनं सगळं करून ठेवलं होतं, मी जेवूनच घेतलंय. बरं मग चला. नाही, थांबा, मी आले. हा, पटकन आले, थांबा. ती माझी पिशवी. हे ना तुम्ही लाडू ठेवा बरोबर. भूक लागली, चक्कर आली तर पटकन खाऊन घ्या. आणि आज बघा पाऊस सुद्धा पडत नाहीये, गरमच होतंय. पाण्याची बाटली सुद्धा जवळ ठेवा. मी थर्मासमध्ये पटकन चहा करून देऊ का? अगदी आनंदीची आई शोभता. नाही बरोबर आहे, मुलगीच मानता ना तिला. आणि चहा वगैरे काही नकोय हो. हे सगळं एवढं दिलंय ना, आणि मला काही होणार नाही. पाटकर आहेत ती माझ्यासोबत. ठेवा. चला निघूया. हो हो हो, या. या. चल या. येतो. सांभाळून जा. चल ग, आलो. हो या. चला. नमस्कार. हा नमस्कार वहिनी, या. सैनिक साहेब नमस्कार. बसा. काय चहा कॉफी सांगू का? नाही, कॉफी वगैरे नको. आम्ही जरा बस्त्याच्या खरेदीसाठी आलेलो आहोत. घाई आहे. आनंदी, मी काय म्हणतो, तू एक पॅटर्न सिलेक्ट कर, तुला जो आवडतो तो, आणि त्याच पॅटर्न मध्ये बाकी सगळ्या साड्या घेऊन टाक ना. अहो इंदू मावशीने यादी दिली आहे मला. मानपानाच्या साड्या घ्यायच्यात ना, कोणाला कशा कशा साड्या घ्यायच्यात सगळं लिहिलंय त्यांनी. यादीप्रमाणे नाही गेलो तर चिडतील ना ते आपल्यावर. नाही नको बाई, घे ते यादीप्रमाणेच घे. उशीर लागला तरी चालेल. दादा काठापदराची दाखवा, पैठणी पण दाखवा, कांजीवरम पण दाखवा, बांधणीची पण दाखवा. हे ठेवा. हे दाखवा. छान नाही? हो, खूप छान.
रुपये माझे? 15,000? दादा ही नको. दादा दुसरी दाखव. एक मिनिट, दुसरी का? तुला आवडली आहे ना? रंग नाही आवडला मला. वहिनी, रंग आवडला नसेल तर सांगा. ह्या पॅटर्न मध्ये अजून 4 कलर आहेत आपल्याकडे. नको नको, तुम्ही दुसऱ्याच दाखवा दादा. आनंदी काय झालंय? काही नाही, कुठे का दुसऱ्या साड्या बघूयात ना अजून. एक मिनिट दादा, ही साडी तुम्ही बाजूला काढून ठेवा आमच्या मॅडम साठी. ओ नको 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 दादा, मला नको ही साडी. तुम्ही दुसऱ्या दाखवा. आनंदी नको काय नको? अहो नकोय आता. पण मला घ्यायची आहे ना. सांगितलं ना नकोय. मी तुझ्यासाठी थोडी घेतोय. मग कोणासाठी घेताय? आहे कोणीतरी. हो का? हो. कोण आहे ती नशीबवान? आहे माझी एक मैत्रीण. ठीक आहे, तुमच्या मैत्रिणीसाठी नंतर खरेदी करा. आधी वर्षा त्यांच्या लग्नाची खरेदी करू. असं कसं? लग्न कार्य आहे घरातलं, ती येणार आहे लग्नाला. हो, मग एक काम करा ना, लग्नातल्या विधी असतील ना तिच्यासोबतच पूर्ण करा त्या विधी. असं नाहीये काही. ओळखते हो मी तुम्हाला, माहितीये. माझ्यासाठीच घ्यायची म्हणतात ना ती साडी. पण मला खरंच नकोय ती साडी. ऐका ना, माझ्यावर नका एवढा खर्च करू. मला नको एवढी महागडी साडी आणि दागिनाही नको. आपण आता वर्षाताईंसाठीच खर्च करूया. आनंदी, अगं नवऱ्या मुलीची वहिनी आहेस तू. हा, तुझा मोठा मान आहे. हो, पण आता आपण आपल्या लग्नात केली ना हौस माऊस. काय हौस झाली का तुझी आपल्या लग्नात? मी काय म्हणते, आपल्या चिंगीच्या लग्नात करा माझी हौस माऊस. आता नको काहीच. ठीक आहे, बरं झाल्या सगळ्या साड्या घेऊन? दादा हे घ्या, पॅक करा. आता झालं माझं. ठीक आहे दादा, त्या सगळ्या साड्या पॅक करा आणि घरी पाठवून द्याल? हो, पाठवतो ना घरी. बाकी हिशोब करून घेऊया आपण. हो, हिशोब करूया. माधवराव, सगळ्या टेस्ट झाल्यात आणि ज्या टेस्टचे रिपोर्ट राहिलेत ना ते मी उद्या सकाळी आनंदीला आणून देईन. काय हो, काय होतं तुम्हाला? काही नाही, जरा या इथे बसा बसा बसा, इकडे बसा बसा बसा. मालती, ए मालती, पाणी घेऊन ये का जरा. हा, अरे बापरे, मालती दिसत नाही. मी आलो पाणी घेऊन. घ्या, हे घ्या पाणी घ्या. काय हो, काय झालं यांना? अगं अचानक डोकं दुखायला लागलं त्यांचं. खूप त्रास होते का तुम्हाला? नाही नाही नाही, मी ठीक आहे. माधवराव, तुम्ही एक काम करा, डॉक्टरने सांगितलेली गोळी घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. एक मिनिट देतो तुम्हाला एक गोळी. हा, ठीक आहे. अरे बापरे, काय दुखणं होय. किती त्रास होतोय त्यांना. मला काय वाटतं, तुम्ही राघवपासून काहीही लपवू नका. सगळं सांगून टाका त्याला. म्हणजे तो जगाच्या पाठीवरून कुठूनही डॉक्टर आणेल, अगदी परदेशातून सुद्धा डॉक्टर आणेल. म्हणजे त्याला जर कळलं ना तर तुमच्यावर चांगले उपचार होतील. हो नाही, म्हणूनच मी त्याला सांगत नाहीये. बाप म्हणून मी कितीही वाईट असलो तरी मुलगा म्हणून तो त्याची जबाबदारी नाही टाळणार. म्हणूनच मी सांगते की तुम्ही सांगा त्याला. नाही नको, माझ्या आजारपणाचा आपण नंतर बघू. आता काही सांगायला नको त्याला. आजी, ओ का आजी, उले, आई बाबा घरी नाहीयेत. मला वरती खूप बोर होतंय. मी इथे खेळू का? इथे खेळू का? हे काय विचारणं झालं का? जा खेळा. या चिंगी. आजोबा, हे इथे काय करतायत? तुम्ही तर म्हणाला होता त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून, आणि आता तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात. मी म्हणालो होतो की त्यांना खूप त्रास द्यायचा नाही. तू त्रास देतेस की नाही, म्हणून मी म्हंटल होतं की त्रास नको देऊ, खेळ त्यांच्याशी. अगं हे सुद्धा तुझे आजोबा आहेत ना, जा जा त्यांच्या बरोबर खेळ बघू. जा या, असे बसा. शाबाश. फुटबॉल खेळायला नाही गेलीस? आणि बॉल कुठे आहे तुझा? अगं किक मारायची आहे ना बॉलला, मग बॉल लागतो ना. कुठे आहे बॉल?
नाही नाही म्हणता म्हणता खूप खर्च झाला का हो साड्यांचा? लग्न कार्य आहे, खर्च तर होणारच ना. बरोबर आहे तुमचं, पण हळदीचा कार्यक्रम पण घरीच आहे ना, जेवणासाठी रेशन पण घ्यायचंय, आईंनी पण काही सामान आणायला सांगितलं, शिवाय माझे रुखवताचं सामान पण घ्यायचंय. अहो थांब थांब थांब, सगळं करू आपण, सगळं घेऊ, एक एक करून घेऊ ना. आधी मला सांग काय घ्यायचंय? रुखवताचं सामान घेऊयात. बर, की बाय माझी खरेदी झाली असती, त्याच्यानंतर पाऊस आला असतं तर बरं झालं असतं. काय हो? अरे त्या दुकानात माझी छत्री राहिली वाटतं. हातात नाही म्हणजे तिकडे चालली असेल. अरे तू हसू नका बरं, रायगड मध्ये होता ना असं. मी आलो लगेच, तू तिथेच थांब. तू तिथेच थांब, मी आलो लगेच. माझ्याकडे थांब तिथेच. ओ नागवेकर, काय झालं कर्णिक साहेब? अहो मी मगाशी आलो होतो, छत्री घेऊन आलो होतो, काळ्या रंगाची छत्री होती, इथेच ठेवली होती, आता नाही इथे. हो कर्णिक साहेब, 100 पैकी 90 छत्र्या काळ्या रंगाच्याच असतात. कोणीतरी घेऊन गेला असेल चुकून. घेऊन गेलं म्हणजे? हो हो, ही काय? ही आहे ना? नाही नाही नाही, माझी काळ्या रंगाची होती पण लांबडी होती, ही अशी उभी करून ठेवली होती मी. हो, ज्याची ही आहे ना तो तुमची घेऊन गेला असेल. ही घेऊन जा तुम्ही. नको, असू द्या. हो हो कर्णिक साहेब, हो चल ग. काय हो, काय झालं? छत्री कुठे गेली? हा छत्री विसरलात? छत्री विसरलो नाहीये, मग ते कोणतरी घेऊन गेलं छत्री. कोणीतरी घेऊन गेलं म्हणजे? गेलं. आता ते काळी छत्री असल्या कारणे कन्फ्युजन होतं ना, त्याच्यामुळे त्याला वाटलं त्याची छत्री आहे म्हणून तर घुसू नको बरं. असंच नाहीये, मी मगाशी तेच म्हणत होते, तुमचा गोंधळ उडेल, माझ्याकडे द्या छत्री, तुम्ही विचारा, तर मला म्हणालात की नाही मी नाही विचारत छत्री. तू आधी हसणं थांबवणे, सारखं सारखं बोलून दाखवू नको. होतात चुका मारतात, हसून दाखवायची काय गरज आहे? बरं ठीक आहे, आता या इथे. मला नाही यायचंय, तू राहा तुझ्या छत्रीमध्ये, मी येईन असत. लहान मुलासारखं वागता तुम्ही. तू लहान मुलासारखं. आनंदी पुरे, आता हसू नकोस बरं. ठीक आहे, मग पाऊस थांबेपर्यंत मी इथेच थांबतो, नाही जात. खरेदीला जाऊ नंतर. असं नका करू. अहो मला नाही यायचं तुझ्या छत्रीत. छत्री आहे ना माझ्याकडे. वर्षा, काय ग बाई, मला ना सुचत नाहीये कुठली साडी नेसू ग मी. नाही यजमानी नाही ना लग्नात, जरा धड दिसली पाहिजे मला. सांग ग. आई मी काय म्हणते, सांग ना. तुझा नवरा परत आलाय तर तुझं पण लग्न लावून देऊया का त्याच्याबरोबर? हाडाय का जिभेला? काय बोलतेस आईला? अगं मग काय? लग्न करून पश्चाताप झालाय मला. मग काय असं बोलतात का? अगं सगळ्या साड्या तूच लावून बघतेस तुझ्या अंगावर. माझं लग्न आहे ना, माझ्या अंगावर एक तरी साडी लावून बघशील की नाही? तुझंच लग्न आहे, घे घे घे. ही तुला चांगली दिसते बाई. ही आहे की नाही, छान आहे ना, चांगली दिसेल तुला. हे बघ काय रे, तुमच्या आधी तुमच्या साड्या आल्या आणि भिजलात काय? छत्री नव्हती नेलीत? कसे रे तुम्ही उभे काय? जा ना, जा. एक मिनिट दादा, अरे तुम्ही पिवळी साडी खरंच आणली नाहीयेत का? तूच तर नको म्हणाले, तुझ्याकडे आहे ना पिवळी साडी. दादा नाही, ह्यांनी बघितली
पण चांगली नव्हती वर्षाताई. चांगली मिळणारच नव्हती. दुसरेपणाच्या लग्नाला कशाला हवी आहे ना नवी पिवळी साडी. अगं ए वर्षा